महत्त्वाची बातमी आहे। 6 कोटींचं बक्षीस असलेला भूपती शरणागती आलेला आहे। भूपतीसह 60हून अधिक नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण झालेलं आहे। भूपतीसह 60हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच आता भूपती हा शरणागती त्याने पत्करल्याचं आपण पाहतोय। गडचिरोलीमध्ये भूपतीसह 60हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। माओवादाच्या विरुद्ध एक प्रचंड मोठा लढा उभारला आणि आज तो लढा निर्णायक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी समाप्तीकडे चाललेला आहे। आज सोनू उर्फ भूपती यांच्या समवेत 61 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। हो, हे खरं आहे की त्यांची इच्छा होती की मुख्यमंत्र्याच्या समोर आम्ही सरेंडर करू। माझ्याशी ज्यावेळेस आमच्या सर्व वरिष्ठांनी चर्चा केली त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की त्यांनी जंगलात जरी बोलवलं तरी मी यायला तयार आहे, पण जंगलाच्या ऐवजी त्यालाच इकडे आणून आपल्या फोर्सेसने हे सरेंडर केलेलं आहे आणि म्हणूनच सगळे कार्यक्रम रद्द करून मी तडकाफडकी या ठिकाणी आलो, कारण ही अतिशय महत्त्वाची घटना होती आणि या ठिकाणी आपल्या पोलिसांच्या शब्दाचा ट्रस्टचा देखील हा प्रश्न होता। पोलिसांनी हे सांगितलं होतं की मुख्यमंत्री स्वतः येऊन हा सरेंडर करतील आणि म्हणून मी या ठिकाणी आज आलो।